बदलापूर शहरात राहणारे साकीब गोरे यांची दृष्टिमित्र म्हणून एक वेगळीच ओळख आहे। आता त्यांनी बदलापूर शहरातील कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या भूखंडावर मोतीबिंदू रिसर्च सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत त्यांनी या कामाची पायाभरणी केली आहे। मोतीबिंदू संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करून रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जगातील पहिलं सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर आता बदलापुरात उभारण्यात येणार आहे। रिंग रोड जवळ असलेल्या 42,000 स्क्वेअर फूट पेक्षा अधिक क्षेत्रफळात हे सेंटर उभारले जाणार आहे। या सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठा डोळा आणि चष्म्याची प्रतिकृती देखील उभारण्यात येणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती दिली आहे साकीब गोरे यांनी। आजचा दिवस बदलापूरवाल्यांसाठी, माझ्यासाठी आणि सर्व जिल्ह्यासाठी हा महत्त्वाचा व आनंदाचा आहे। त्याचं कारण आहे, बघा, आपण जागतिक आरोग्य दिनाचे आपण औचित्य साधले आहे आज रोजी, आणि जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज बदलापूरमध्ये इतिहास घडत आहे। डोळ्यांवर सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर जगात कुठे नाही। हा मान बदलापूरला भेटलेला आहे आणि बदलापूरच्या मुकुटात आज एक मानाचा तुरा आलाय। जगामध्ये जी संकल्पना कोणी राबवली नाही ती आज 32 वर्षाचा आमचा जो प्रवास होता, त्या प्रवासात काय काय आम्हाला त्रास झाला, काय काय उणिवा होत्या, त्या कशा भरून काढायच्या हे विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आज इथे त्याचा शुभारंभ झालेला आहे। पुढच्या वर्षी ज्यावेळी इथे तुम्ही याल, त्याच्यानंतर सर्च कराल तर एकमेव भारतामध्ये तुम्हाला भारत देश असा भेटल का जिथे हा सेंटर असेल। दुसरा, जगामध्ये आज तुम्ही डोळा बघितला, आज तुम्ही सर्च करा तर टेक्सास अमेरिका येते जगात सर्वात मोठा डोळा, आणि चष्म्यामध्ये नेदरलँड येतो। आज इथे पायाभरणी झालेली आहे। पुढच्या वर्षी ज्यावेळी ते तयार होतील, आपल्या रूपात येतील, आणि तुम्ही जर सर्च केला गुगलवर जाऊन तर तुम्हाला अभिमान होईल का टेक्सास अमेरिका आणि नेदरलँडला कुठेतरी एक सामान्य नागरिकांनी मागे टाकला। ज्या नागरिकांनी आपल्या आयुष्याची सुरुवात तस्लीम कुहारीच्या टेम्पोवर एक हमालाने केली होती, पण हमालाने सुरुवात करून मी तिथे थांबलो नाही, परिस्थितीशी मी भांडत राहिलो आणि त्या लोकांना मदत करत राहिलो ज्या लोकांना मदतीची गरज होती। दृष्टी नाही तर सृष्टी नाही, आणि ज्यालाही दृष्टी यायची, जो सृष्टीतनं मागे राहायचा, ज्याचं आयुष्य अंधारमय असायचा, आणि ज्यावेळी मला तो सृष्टी आल्यानंतर, दृष्टी आल्यानंतर, परत सृष्टी बघितल्यानंतर आशीर्वाद द्यायचा, तो त्यांचा तो भरभरून दिलेला आशीर्वाद, आज मी समाधानी आहे। माझं घर समाधानी आहे, माझं परपंच समाधानी आहे। त्याच्या मागचा गमक जो आहे तो त्या अंधारमय जीवनातलं प्रकाशमय झालेल्या नागरिकांच्या आशीर्वादाचा आहे। सर, आजपासून सुरुवात, म्हणजे कामाला कधीपासून सुरुवात होणार आहे? आजपासून होणार आहे का? आणि साधारण या सेंटरमध्ये काय काय असणार आहे अगदी थोडक्यात? या सेंटरमध्ये अद्ययावत प्रकारच्या बहुतेक गोष्टी आहेत। आम्ही त्याच्यावर एक्सपेरिमेंटही केलेला आहे। मायोपियाचा डोळा असणार, प्रेस बायोपियाचा डोळा असणार, हायपरट्रॉफियाचा डोळा असणार, मोतीबिंदू बद्दल माहिती असणार, त्याच्यानंतर काजबिंदू बद्दल माहिती असणार, त्याच्यानंतर तुमचा एक नवीन प्रकार आलेला आहे। आम्ही एक VR विजन फ्रेंड, आम्ही एक चष्मा बनवलेला आहे। मोतीबिंदू रुग्णास दिसतो कसा, हे जर चष्मा तुम्ही लावला आणि त्याला चष्म्याला काढला तर 20 मिनिटामध्ये काय परिवर्तन होतो, तो चष्मा जगामध्ये आम्ही बनवलाय। हे अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे कृती माणसाला दिशा देते, याच्यावरून हे स्पष्ट होतं। शिक्षण तर पाहिजे, पण शिक्षण जर नसला आणि फील्डवर्क मजबूत असला तर त्याची कृती त्याला दिशा देते। आम्ही फार प्रयत्न केले की हे कसं करायचं। शेवटी मी आणि माझा मुलगा बसलो आणि आम्ही ठरवला तर तो विजन जो असतो तो विजन काढला आणि त्या प्रकारचा चष्मा बनवला। तो जर चष्मा तुम्ही लावला तर स्पष्ट जाणवतो की मोतीबिंदू हा किती भयानक प्रकार आहे। एक आदिवासी घर याच्यात असणार आहे, त्या घरामध्ये मोतीबिंदू झाल्यानंतर ते आदिवासी कसे कष्टाने आयुष्य काढतात, कसे त्रासाने आयुष्य काढतात, आणि कित्येक वेळा जाचाला कंटाळतात। मोतीबिंदूचा काजबिंदूत रूपांतर झाल्यानंतर मनुष्य असहाय्य होतो, वेदना असहाय्य होतात। मनुष्य कित्येक ठिकाणी तुम्ही बघा, लोकांनी त्या जाचाला कंटाळून आत्महत्याही केल्या आहेत।
तर हा जो कार्यक्रम आहे हा मैं अकेला ही चला था जानी बे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. मी एकट्याने जे 92 ला सुरुवात केली, आज माझ्याबरोबर असंख्य चाहते सहकार्य करणारे आहेत, माझ्यावर प्रेम करणारे आहेत. आणि हा जो मी सोशल सेंटर चालवतोय हे माझा एकट्याचा नाहीये, हा ही समाजसेवा आहे. पूर्ण बदलापूर येऊन ही समाजसेवा करायची. एक वीट लावणाऱ्याला आणि पूर्ण उभा करणाऱ्याला देव तितकाच श्रेय देतो. आमचा एक सिस्टम आहे. आयुष्यात मी सर्वांना सांगतो, फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. या 32 वर्षामध्ये मी कधी कोणाकडून 1 रुपयाही घेतला नाही आणि पुढे घेणारही नाही. एखाद्या बिझनेसमॅन कडून घ्यायचा, एखाद्या मित्राकडून घ्यायचा, त्यांना कोण देतोय? देव. मी त्या देवाला बोलतोय, तुझ्या पीडितांची मी सेवा करतो, तूच मला दे ना. कोण 1 लाख रुपये देईल, कोण 2 लाख रुपये देईल, कोण 10 लाख रुपये देईल. पण देवाने ठरवला ना तर अख्खा सेंटर भरून देईल. आणि त्याने जर सेंटर भरून दिला तर पुढे ते पैसे मी त्याच्यातच टाकणार आहे. कारण प्रत्येकाला मरायचं आहे. देव बोलतोय, तुम्हाला मोक्ष हवा असेल तर आपल्यापेक्षा छोट्यांची सेवा करा. जर आपण विचार केला का मी माझ्यापेक्षा छोट्याची सेवा करीन, मी माझ्यापेक्षा लहानची मदत करीन, मी माझ्यापेक्षा जास्त करीन त्याची मदत करीन, ही साखळी जर तयार झाली तर आपल्या देशात नंदनवन होईल. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर. तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन. येथे स्मूथनिंग, कॅरेटिन, ग्लोबल कलर, हायलाइट, हायड्रा फेशियल, प्रीमियर पेडिक्युअर, मेनिक्युअर, हेअर कटिंग, मेकअप आणि बरंच काही, तेही धमाकेदार ऑफर सहित. आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही 500 रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल 30% सूट मिळणार आहे. चला तर मग वाट कसली बघताय, आजच या ऑफरचा लाभ घ्या.